हॅलो एव्हरीवन, कलाकौशल्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मंडोळ्या कशा बनवायच्या आहे ते पाहणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। प्लायर, कटर, हे मनी क्रिस्टल लागणार आहे आपल्याला 6 mm चे किंवा 4 mm चे। हे लॉरियलची लड भेटते बघा मार्केटला, ही लड लागणार आहे। ही लॉरियल लागणार आहे, उलन लागणार आहे, हे रिंग्स लागणार आहे आणि 18 गेजची आपल्याला वायर लागणार आहे किंवा तार, तुम्ही दोन्हीपैकी काही यूज करू शकता। चला तर मग आता पाहूया आपण मंडोळ्या कशा बनवायच्या आहे। त्यासाठी आधी आपल्याला ही प्लायरच्या साहाय्याने ही जी 18 गेजची आपली तार आहे ती आपण कट करून घेऊया, एकदम छोट्या साईजमध्ये। कमीत कमी एवढी आपल्याला लागणार आहे। ही साईज आपल्याला कट करून घ्यायची आहे। अशी आपल्याला 4 लागणार आहे। ही लॉरियलची लड भेटते बघा मार्केटला, ही लड आपल्याला एक घ्यायची आहे। त्या एक लडमध्ये आपल्याला हा जो आपण कट केलेला तार आहे तो प्लायरच्या साहाय्याने आपल्याला राऊंड शेपमध्ये फिट करून घ्यायचा आहे, काही अशा पद्धतीने। हे पहा, या पद्धतीने आपल्याला फिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा क्रिस्टल आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे। या पद्धतीने हे जे आपल्याला लॉरियलची लड होती त्यामध्ये ॲड करायचं आहे। असे खुले लॉरियल पण मिळतात पहा मार्केटला, ते आपल्याला यामध्ये 4 टाकायचे आहे। हे पहा, या पद्धतीने। त्यानंतर प्लायरच्या साहाय्याने याला थोडा राऊंड शेप द्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने सेम जसं आपण वर फिट केलं आहे तसंच आपल्याला खालीही फिट करायचं आहे, जेणेकरून आपले लॉरियल पडणार नाही आणि व्यवस्थित बसेल। हे पहा, तुम्ही पाहू शकता। या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी हे लॉरियल लावून घ्यायचे आहे। लॉरियलची जी लड आहे त्याला आपल्याला ह्या दोन्ही बाजूने असं कप बनवून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला लावून घ्यायचे आहे। त्याच पद्धतीने ही एक बाजू आपली तयार झाली आहे। या पद्धतीने आपल्याला दुसरीही बाजू तयार करून घ्यायची आहे। हे पहा, या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर ही गोल कडी घ्यायची आहे। ही गोल कडीमध्ये आपल्याला हा एक साईडचा फासा टाकून घ्यायचा आहे, काही अशा पद्धतीने। हे पहा, या पद्धतीने एक बाजू टाकून घ्यायची आहे। सेम तीच प्रोसिजर आपल्याला ह्या दुसऱ्या बाजूला करायची आहे। हे पहा, या पद्धतीने टाकून घ्यायची आहे। दोन्ही बाजू 2 कड्या आपण टाकून घेतल्या आहे। त्यानंतर आपल्याला आणखीन एक लॉरियलची लड घ्यायची आहे, सेंटरला मधात लावायला। आणखीन एक लड घ्यायची आहे। ती लड आपल्याला ह्या लॉरियलच्या लडमधून, ही जी कडी आहे त्या कडीमधून काढून आपल्याला फिट करून घ्यायची आहे। प्लायरच्या साहाय्याने व्यवस्थित फिट करून घ्या, जेणेकरून ते लूज नाही पडणार। हे पहा, या पद्धतीने ही एक बाजू आपली तयार झाली आहे। त्यानंतर ही जी आपली दुसरी कडी आहे त्यामध्ये आपण दुसरीकडची बाजू टाकणार आहोत। काही अशा पद्धतीने आता तुम्ही पाहू शकता आपली ही एक बाजू
प्रॉपर तयार झाली आहे। हे पहा, या पद्धतीने आपली दोन्ही कड्या लावून झाल्या आहे। हे पहा, या पद्धतीने दोन्ही बाजू आपले तयार झाले आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये ही जी आपली उलन आहे ती आपण बांधून घेणार आहे, किंवा रेडीमेड डोर पण आपल्याला भेटते बघा मार्केटला, जे ज्वेलरीला आपण यूज करतो ती डोर पण तुम्ही यामध्ये लावू शकता, जी आपण नेकलेस वगैरे बनवताना फिट करतो। उलन आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे, त्यानंतर या पद्धतीने फिट करून घ्यायचं आहे। हे पहा, गाठ बसली आहे व्यवस्थित। परत एकदा पाहून घ्या। जी बंद बाजू आहे ती आपल्याला या कडीतून टाकायची आहे। ही पहा, हे बंद बाजूतून ही जी उलन आहे आपली ती काढायची आहे, त्या मधातून याशी तर ते मस्त गाठ बसते। हे पहा, या पद्धतीने आणि फिट होते। अशा पद्धतीने आपली अगदी सोपे पद्धतीने आपली हे मंडोळ्या तयार झाल्या आहे। हे पहा, हे पहा, या पद्धतीने दोन्ही मंडोळ्या आपल्या व्यवस्थित तयार झाल्या आहे। कमीत कमी वेळामध्ये तुम्ही ही मंडोळीची डिझाईन हँडमेड तयार करू शकतात। आपल्याकडे नथचेही क्लास चालू झाले आहे। ऑनलाईन नथ क्लासची फीस फक्त 500 रुपये आहे। वन डेचा आपला हा क्लास राहणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 4 नथ शिकवल्या जाणार आहे। ज्यांना कोणाला हा क्लास करायचा आहे त्यांनी मला व्हॉट्सअप किंवा यूट्यूबला मला मेसेज टाका। तुम्हाला मंडोळ्याची डिझाईन कशी वाटली आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।